हॅलो, नमस्कार मित्रांनो. केतू भरपूर व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती, बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या, सगळ्या मीडियावरती सगळं केलं. केतूच्या बाबतीत महादशा बघितली. स्वतःचं हस्तरेखा भविष्य मी स्वतः 10 वर्षापूर्वी बघायला शिकलो. पत्रिका बघायला शिकलो. स्वतःचं पत्रिका बघायला शिकलो 10 वर्षापूर्वी. 10 वर्ष एवढं सगळा माझा अभ्यास असून स्वतः मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पण या केतूमध्ये माझी खूप 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 वाट लागली आहे. 2 वर्ष पण नाही झाले अजून केतूला. माझा डिवोर्स झालेला आहे. माझा 2 वेळा हात मोडलेला आहे. गाडीवरनं एकदा पडलेलो आहे. खूप वाईट गोष्टी होते ते आणि खूप लॉसमध्ये गेलेलो आहे. जे काय 16 वर्ष जिथं काम केलं ते सगळं काम मी सोडलेलं आहे. जिथं रेप्युटेशन होतं ते सगळं सोडलेलं आहे. डिझाईन इंजिनियर म्हणून मोठा काम करत होतो मी. ते काम सोडून मी आता परत दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन झालो, जी की पहिल्या कंपनीपेक्षा खूपच वर्स्ट कंडिशनला असलेली कंपनी आहे. पण 2-4 हजार वाढवून भेटले म्हणून मी तिकडं जॉईन झालो. आणि एक मूर्खपणा सगळा आयुष्यातला जेवढा चालू आहे तेवढा इतका मोठ्या प्रमाणात चालू आहे. मला काही सुचत नाहीये माझ्याकडनं काय होतंय, कसं होतंय, काय त्याचे अनुभव आहेत. केतू खराब नाहीये, माझं वागणं पण खराब आहे. काही गोष्टी माझ्या चुकीच्या आहेत, काही गोष्टी समोरच्यांच्या चुकीच्या आहेत. पण ह्याच्यामध्ये इतकं तुटलं जाते की मला कव्हर करण्याची संधी पण मिळत नाहीये. मी कव्हर करण्याचा पण भरपूर प्रयत्न करतोय. सगळ्या गोष्टी माहिती आहे, त्याच्या अंतर्दशा माहिती आहे, त्याच्या प्रत्युत्तर महादशा माहिती आहे, सूक्ष्म महादशा माहिती आहेत, की या काळात हे होऊ शकतं. हे अंदाज असून सुद्धा मी काही करू शकत नाही. आयुष्यात केतूची महादशा, याच्या अगोदर मी शनीची महादशा उपभोगली, बुधाची महादशा अनुभवली. केतूसारखी महादशा मला आत्तापर्यंत नव्हती आली. शनीच्या महादशेमध्ये माझे वडील एक्सपायर झाले. बुधाच्या महादशेमध्ये मी